की कैलास महाराज भोसले गोळेगावकर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 कुंडलिकावर्ज हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नाम यज्ञ जो परम बाधून शेके स्नानाधिक कर्म. या पावन दरबारामध्ये, या पावन स्मरणामध्ये चालू असणारी ही बाबांची पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं आलेली माझ्याकडे सेवा. वास्तविक माझी इच्छा नव्हती, पण बाबांची इच्छा होती. कारण काय, आले भागा ते करीत तुझे नाम उच्चारितो. त्यामुळे बाबांची कृपा असल्यामुळं इथपर्यंत मला या गोष्टी करावं लागल्या. चला असो, जीवनाला आल्यानंतर प्रत्येकाला चिंता आहे, प्रत्येकाला चिंता आहे सुखी बनण्याची. परंतु सुखी तसं म्हणत नाही माणूस, प्रत्येकाला चिंता आहे या संसार सागरातून तरुण जाण्याची. अशीच एक मुमुक्षू बऱ्याच जणांकडे फिरत होती. या संताकडे जा, त्या संताकडे जा, अनेक संताकडे ती मुमुक्ष फिरत होती. परंतु त्या मुमुक्षूला नेमकं काय पाहिजे नव्हतं? त्या मुमुक्षूंना आपल्या मुमुक्ष शब्दाचा अर्थ पाहिजे नव्हता. मुमुक्ष शब्दाचा अर्थ असा आहे की जो मोक्षाची इच्छा करतो मुमुक्षू. भगवद्गीतेमध्ये माणसाची 4 वर्ग सांगतात. अर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 वर्ग आहे. अर्थ तो अर्थानीचे व्याजे, जिज्ञास तो जाणावया लागे भजे, तिजे नेते नेच्छे जे अर्थसिद्धी. पहिला अर्थभक्त, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. अर्थभक्ताला स्वतः चिंता नाही. अर्थभक्त म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काम पडेल, संकट पडेल, त्यावेळेस भगवंताला बोलवणार, याला अर्थभक्त म्हणायचं. दुसरा अर्थार्थी, पैशासाठी भजणारे भक्त भगवंताला भरपूर आहे. जे भगवंताला पैशासाठी बसते ना त्यांना अर्थार्थी म्हणायचं. आणि तिसरा वर्ग आहे ते म्हणजे जिज्ञासू, म्हणजे मुमुक्षू. त्यांनी या जगामध्ये या कीर्तनकाराकडून, या ग्रंथाकडून, या श्रवणाकडून माहिती करून घेतली की आपण जीवनाला आल्यानंतर आपल्याला एकच करायचं. तर काय करायचं? करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जाणून भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. करा विठ्ठल स्मरण. या ठिकाणी विठ्ठल स्मरण करा. कारण की हा मुमुक्षांना जाणलेल्या ग्रंथाकडून शिकलेला आहे. हा मुमुक्ष विचार करतो की आपल्याला या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मार्ग कोणता आहे? तर भगवंतापर्यंत जाण्याचे मार्ग भरपूर आहेत. नाना साधनाच्या केल्या खटापटा. भरपूर साधने, योग मार्ग, जप मार्ग, तप मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, उपासना मार्ग, कर्म मार्ग आहे. कोणत्याही मार्गाने जा. परंतु मुमुक्ष नाथबाबाकडे येतो आणि नाथबाबाला सांगतो की मला या संसार सागरातून तरुण जायचं, मी कोणत्या मार्गाने देऊ? महाराज, आपल्याला एखाद्या गावची वाट माहिती नसेल तर कोणीतरी ग्रस्ताला विचारो, महाराज आम्हाला अमुक गावला आहे, तर रस्ता कुठला आहे? हा तेथे जातो की नाही विचारून घ्या. विचारल्या गोष्टी त्याचे कदापि नाशी. जो विचारतो ना त्याचा कधी नासत नसतं. त्याप्रमाणे या मुमुक्षुनी या संताकडे विचारले असता नाथबाबांनी सरळ सांगितलं, जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वारणासी मरणे, केशव माधवाच्युत वरता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. या ठिकाणी नाथबाबा सांगते, मुमुक्षांना सांगतात, बाबा रे, अरे माझ्या एका नामाने सारे षडविकार गेले. जे आपले बाबांनी, संतोष बाबांनी जे नाम दिलं ना, विश्वामित्रांनी 20,000 वर्ष तपश्चर्या केली, पण तुकोबरा अरे माझ्या एका नावाने सारे षडविकार गेले. तुका म्हणे दे बरीला विठ्ठले, काम क्रोध केले गररीते. या ठिकाणी जर एका नामाने जर षडविकार जात, एका नामाने जर सारे षडविकार जात असेल तर कशाला करायची जप आणि तप? जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया. तीर्थाला कशा करता जायचं? कारण की तीर्थाला याच्या करता जायचं की आपल्याकडून जे काही पाप घडलेले
कळत नकळत जेवढे घडलेलं असेल ते तीर्थाला गेल्यानंतर शुद्ध होत. परंतु बाबा रे, ज्या भगवंताच्या चरणामध्ये तीर्थ आहे, ज्या भगवंताच्या चरण गंगेचं पवित्र तीर्थ निघून त्या भगवंताच्या चरणाचं स्मरण करा. म्हणजे ते जे बाबांना नाम दिले त्याचं स्मरण करा. तीर्थाला जाण्याची गरज नाही. तीर्थव्रत यम नियमन लगे दैवतादरणे. आता आसन प्राणायाम वगैरे एकठी ज्ञानोबरास अष्टांग योग नशने जे राया, या अष्टांग योगाची सुद्धा मागे पडू नका. जप तप अनुष्ठान व्यर्थ कास्या करणे. मग काय करायचं महाराज म्हणजे सोपा मंत्र, वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे, श्रवणे ऐकायचे राया वाचे. रात्रंदिवस गीत गायचं, रात्रंदिवस चित्त गायचं. कोणतं? रामकृष्ण गीत गात, टाळची पुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाजत निज घेऊन फिरता. रात्रंदिवस रामकृष्ण गीत गा. सगळे आपल्या कामांवर काय आपल्याला योग मार्ग करण्याची गरज नाही, ज्ञान मार्ग करण्याची गरज नाही. मग महाराज आम्हाला सोपा मार्ग कोणता आहे? महाराजांनी सांगितलं ना, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नाग वेया पापा, येणे जाणे खेपा, येणे चेते खंडती. अनेक मार्ग करण्याची गरज नाही. भक्तिपंथ फार सोपा. काय करतो? भक्ती करत असताना पुण्याचा क्षय आपाप होतो आणि येणे जाणे खेपा, येणे चेती खंडती. अनेक मार्ग करण्याची गरज नाही. मग काही साधक मंडळी ज्ञानोबा आली आणि त्यांनी विचारलं, महाराज आम्हाला आमचं साध्य प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? ज्ञानोबरायांनी सांगितलं, इतर भानगडीत करू नका, फक्त एकच करा. काय करा महाराज म्हणले? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी. कोणचं नाम? जे आपल्या सद्गुरुनाथांनी आपल्याला दिलं ते नाम. नाम यज्ञ देव परम बाधून शके स्नानाधिक कर्म. काही साधक मंडळी रात्रंदिवस आपल्या कल्याणाच्या शोधत होती. आपण नरद्याला आलो, पण आपलं कल्याण कशामध्ये? नेमकं या नरद्याचं कल्याण कशामध्ये? याच्या शोधात काय म्हणजे साधक तसे पहिला पामर, दुसरा विषय, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. या ठिकाणी काही साधक मंडळी याला त्याला विचारित रात्रंदिवस. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. प्रत्येकाला ज्याला भेटेल त्याला हे विचारायचं, देव आम्हाला भेटेल का? साधू संतांकडे चालले, कारण की साधू संत सारखी दिसणाऱ्या समाजामध्ये भरपूर आहे, म्हणून माणसं फसतील. पण तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिके. दिसायला संत आणि माणसं जरी सारखे असले तरी फरक आहे. कारण की सामान्य माणूस जसा वर्तन करतो तसे संतही वर्तन करतात. ज्ञानोबरांनी किंवा भगवंतांनी गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलं, पश्यन सुनवन स्पृशन जिग्रन नश्यन गच्छन स्वपन स्वसन प्रलपन विसृजन गुरुनन निमिषन निमिषन नपी. या ठिकाणी जसा तोही नेत्रीप आहे, जसं जग पाहतो तसा तो पाहतो, जसं जग ऐकत तसा तो ऐकतो. त्यामुळे आपल्याला दोन्ही सारखे जरी दिसत असले, मी या ठिकाणी साधक फसले गेले आणि चुकीच्या संतांकडे गेले, त्यावेळेस त्यांना समाधानकारक उत्तर भेटलं नाही. मग पुसावे हेचे वाटे, जे जे भेटे तयासी. झालेली सेवा माऊलीच्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करून त्या ठिकाणी थांबतो. हे बघा, तुम्हाला आता मोकळं बोलायचंय त्याची काय ना, बाबांची इच्छा होती, नाही तर माझी इच्छा नव्हती. आतापर्यंत कमीत कमी या गादीवर 10 वेळेस नाव पुकारलं असेल, परंतु इच्छा का नव्हती माझी? कारण मला ह्या गोष्टी सद्गुरुनाथाची कृपा असेल, नाही तर माझ्या आईची इच्छा नाही व हे करायचं. तिकडे मी आळंदीला असताना सुद्धा घरी बरेच वर्ष कार्यक्रम होतो, 25 वर्ष यंदा एक कार्यक्रम होता, पण मी कधीच या गोष्टी केल्या नाही. पण सद्गुरुनाथाची इच्छा असल्यामुळे ह्या गोष्टी मी केल्या. आणि बारगळ भाऊ हे सगळेच बोलले, म्हणे महाराज तुम्ही 16च घालून येतात. म्हणलं नाही, आहे तो गुण माझ्यात, पण मला काय गुण आहे माझ्याकडे सगळे, पण मला कोणाला दाखव वाटत नाही. पण आज बाबांना सांगितलं पूर्णपणे इच्छा आहे म्हणजे सद्गुरूची. म्हणलं बाबा एवढं जर असेल ना, मी राम भरोशा कामच करीन आज. मग पुंडलिक वरदारी ज्ञानदेव तुकाराम